खरबई. सलामीची जोडी पाहायला मिळते ते म्हणजे दिनेश वाघ आणि बादल सबारे हे दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी चिंचवली संघाच्या माध्यमातून अभिवानचा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज शरद भगतला पाहता. मॅचला होत्या सुरुवात दोन्ही टीमचा देऊन यस पंचाचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात. पिवंत पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज शरद भगत बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्राईकवरती बादल सबारे यांना पण पाहू शकता. मागच्या मॅचमध्ये अगदी अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि तोच फलंदाज स्ट्राईकवरती बादल सबारे. चिंचवली विरुद्ध खरवई दोन्ही संघ एकाच विभागातील एकमेकांच्या विरोधात येऊन पोहोचतात. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात या ठिकाणी आपण पाहतात अगदी थोडीशी मिसफील्ड परंतु कोणत्याही प्रकारची धाव पाहायला मिळणार नाही. अगदी बॅकअप चांगलं पाहायला मिळालं ते म्हणजे चंदर यांचा अगदी चांगले फिल्डिंग पाहायला मिळाले. पहिला बॉल हा निर्धाव पाहायला मिळतोय. गुडली स्पॉट फटका या ठिकाणी लाजवाब अगदी बॅटच्या रिटायर मध्ये हा चेंडू चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे धमाकेदार स्ट्रोक पॉवरफुल हिटिंग दाखवत असताना बादल सवारीचा बॅटपतन षटकार. भरपूर चांगला फटका बादलच्या बॅटपतन. ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच लगातारचा हा दुसरा दमदार स्ट्रोक षटकार. पहिला चेंडू जरूर शरद भगतचा होता परंतु त्यानंतर येणारे दोन चेंडूवरती अगदी बादल सवारीचे नाव लिहिले होते. अर्थातच लगातार दोन षटकार बादलने खेचलेत. प्रचंड ताकदीचा वापर मैदानाच्या आत करत असताना आपण पाहिलं बादल सवारीला भरपूर चांगल्या फटके मैदानाच्या आत पाहायला मिळतात. जणू काही डगआउट मधनं सेट होऊन गेलाय की काय बादल. फुल टॉस होता या ठिकाणी परंतु पंचांचा इशारा यस परंतु बॅटर रिव्ह्यू घेतलाय चेक करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे चेक केलं जाईल. तर अनिल या आपण लगेचच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल पादरेंच्या आज देखील चांगले निर्णय आम्हाला लाभले गेलेत. नक्कीच जो काही निर्णय असेल तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे नक्कीच टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा आपण उचलूयात. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आला एक रनआउटसाठी आणि एक फुल टॉस अर्थातच बिमरसाठी. परंतु या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. बॅटरचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी खरबे टीमच्या बॅटरचा.
येस, तर पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. त्या ठिकाणी एक धाव फलकावरती ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या धाव फलकावरती. नो बॉल म्हणजे आता फ्री हिटला संधी असेल. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलणार की गोलंदाज शरद भगत पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी कमबॅक करणार का? शॉट आपले या ठिकाणावर बता फ्री हिटचा चेंडू फटका फसला डीप मध्ये. राजू आहेत, झेल कॅरी केला परंतु फलंदाज बाद होणार नाहीयेत. फ्री हिट वरती तुम्ही फक्त रनआउट करू शकता. फक्त एकच पर्याय जो तुम्हाला खेळाडूला नक्कीच बाद करण्यासाठी मिळतो, रनआउट आणि एक स्टंपिंग. याच दोन क्रियावरती फलंदाज बाद होऊ शकतो. या ठिकाणी मला नक्कीच राजूनं डीप मध्ये चांगला झेल टिपला होता परंतु एकच धाव फुलक्यावरती पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 14च्या घरात. स्ट्राईक वरती दिनेश वाघ. गुडलेन स्पॉट, जेलची संधी, भरपूर चांगले एफर्ट. नक्कीच त्या ठिकाणी राम खंडीबी होते. चांगले प्रयत्न. आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट काय असतं इथे दाखवलंय. ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येणार आहे. ऍक्शन रिप्ले पाहूयात. या ठिकाणी आले राऊंड द विकेट न शॉट प्लेन, लेट कटचा फटका, पॉइंटच्या रिझल्ट मध्ये राम खंडबी आले आणि त्यानंतर अगदी डाईव्ह देखील लगावली आहे परंतु स्क्रीन मध्ये या ठिकाणी आले नाहीयेत. चांगली फिल्डिंग. गतीमध्ये परिवर्तन, लाईन ओळखली, पिकअप शॉट, फटका लाजवाब, बॉल जाईल सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरना सरळ सीमारेषेच्या बाहेर हवेच्या लाटांवरती स्वार होणारा हा फटका. षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी खरवई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 21 या धाव फलकावरती. बिनबाद 21 धावा. धमाकेदार सुरुवात, स्वप्नवद सुरुवात करत असताना जी सुरुवात अपेक्षित होती बादल सबरेनं मागच्या मॅच मध्ये जो सुरुवात केली होती, एंड देखील केला होता षटकारानं आणि तशाच प्रकारे या ठिकाणी आपण पाहता तीच सुरुवात याही मॅच मध्ये कायम ठेवत असताना सध्या तरी या मैदानावरती बादल नावाचं वादळ येतंय. मागील 3 दिवसात आपण वादले पाहिले परंतु आता खऱ्या अर्थानं बादल नावाचं वादळ मैदानावरती. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज सुरेश. गोलंदाज सुरेशला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. गुडलेस पडता हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅटची कडा, रनआउटची संधी परंतु या ठिकाणी अनंत थोडेसे स्किड झाले, बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्याच कारणाचं या ठिकाणी ही एक धाव कंप्लीट होते. जर का थ्रो केला असता तर रिस्की सिंगल देखील बनले गेले असते परंतु त्यानंतर अनंताचा बॉडी बॅलन्स बिघडला आणि या ठिकाणी ही एक धाव पाहायला मिळाली. दिनेशचं कौतुक करावं लागेल कारण की त्या दिनेशला माहिती आहे या ठिकाणी बादल सबारे सध्या तरी चांगल्या लय मध्ये दिसतोय आणि सातत्यानं त्याला स्ट्राईक देण्याचं काम करतोय. ओव्हर पिच बॉल, व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल फरार होतोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या रिझर मध्ये सीमा पलीकडे. षटकार. पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा हे दोन संघ येतात ना बाळासर एकमेकांच्या विरोधात तेव्हा चांगली लढत पाहायला मिळते शेवटच्या क्षणापर्यंत. अगदी मागच्याही वर्षी गोरेगावच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आले होते. तिथनं आपण पाहिला तर त्याही मॅच मध्ये दोन्ही संघांना चांगला खेळ दाखवला होता. पुन्हा एकदा ओव्हर पिचचा चेंडू परंतु ऑन साईडला अवलांद कापीट ढकलला डीप मध्ये. आपण पाहता नक्कीच खेळाडू पोहोचले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29-29 या धाव फलकावरती. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते टीम खरबईकडनं. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय या ठिकाणी मिस्टर 360 स्ट्रोक पाहायला मिळतोय अर्थात दिनेश वाघच्या बॅटमधनं तडाखा. हा देखील चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पालीकडे. फाईन लेग बाउंड्री लाईन पार. षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. दिनेश आणि बादल एवन जोडी मैदानाच्या आत. सध्या तरी सातत्याने धावांचा पाऊस
जमा करतोय, फुल टॉस, फटका फसला, जिलती संधी, राजू पोहोचतोय परंतु त्याच्या आव्याकाच्या बाहेर. तब्बल 3 खेळाडू पोहोचले होते परंतु एकाला देखील या ठिकाणी संधी नव्हती, कारण की अगदी मी या ठिकाणी पाहिलं तर निर्धारा स्तरावरती हा चेंडू बदललाय. नो मान्स लँड आणि त्यानंतर 2 धावा धाव फलकावरती. टीमची टोटल जाऊन पोहोचते 37. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 37. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. रिबसचा फटका, दुधारी तलवार आणि या ठिकाणी दोन्ही बाजूची धार पाहायला मिळते. दिनेश बाग नावाचं देखील या ठिकाणी आता मात्र वादळ पाहायला मिळत आहे. अजून एक या ठिकाणी षटकार, षटक क्रमांक या ठिकाणी दुसरे संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 43. 43 धावा. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा गोलंदाजानं खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये शरदनं 21 परंतु या ओव्हरमध्ये सुरेशनं तब्बल 22 धावा खर्च केला. म्हणजे एका धावेनं सुरेश थोडा पुढे असं म्हणावं लागेल, परंतु कुठेतरी या धावांचा ग्राफ कमी करावा लागेल. गोलंदाजांना या ठिकाणी कमबॅक करून द्यावा लागेल. अगदी क्रिकेटमध्ये आम्ही कित्येकदा आम्ही नक्कीच चढाव उतार पाहिलेत, अप अँड डाऊन पाहिलेत, परंतु आता इथनं हा ग्राफ सध्या तरी अगदी वरती चाललाय. अर्थातच एका धावेनं सध्या तरी षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतोय. बादलचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 26 धावांवरती खेळतोय, परंतु दुसऱ्याच बाजूला नक्कीच 8 बॉल मध्ये 26 धावांवरती पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या बाजूने दिनेश 5 मध्ये 16. या ठिकाणी स्टंपिंगचा प्रयत्न केला होता, अगदी फ्रंट फूट येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा डिसिजन या ठिकाणी खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. अगदी अगदी क्लोज किपिंग पाहायला मिळते अनंत गावंडे यांची. डॉट बॉल आपल्या स्पिलची सुरुवात करत असताना अगदी शरदनं देखील अशाच प्रकारे डॉट बॉल फेकला होता, परंतु त्यानंतर तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या शरदनं, परंतु राजू इथनं कमबॅक करून देणार का? दोन्ही फलंदाज आता सेट झालेत, परंतु सेट झालेल्या फलंदाजांना राजू अपसेट करणार की राजूला फलंदाज अपसेट करणार, पाहायला मजा येणार आहे. आज या मैदानावरती अगदी धावांचा पाऊस पाहायला मिळतो. या ठिकाणी सफल झाले बॅटचा रिटर्न बॉल आणि जाईल हा चेंडू सरळ पुन्हा एकदा अगदी डीप मध्ये फाईन लेग क्लिअर करत अजून एक षटकार. सातत्याने षटकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 49 49 वरती. विचार केला तर 14 बॉल मध्ये आतापर्यंत 49 धावा बनवल्या गेल्यात. जर का ह्याच धावा चेस करायच्या असत्या तर कठीण बनल्या असत्या, परंतु या ठिकाणी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुट वरती आले, पंच केलाय, लाजवाब स्ट्रोक, वेट ऑन वॉच, पॉवरफुल हिटिंग, अजून एक दमदार स्ट्रोक, अजून एक षटकार आणि संघाचा अर्धशतक. तब्बल 55 धावा धाव फलकावरती आणि 55 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते दिनेश आणि बादल मध्ये. बादलचा विचार केला तर आतापर्यंत बादल 11 मध्ये 38 वरती पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या बाजूला दिनेश देखील चांगली साथ देतोय, तो म्हणजेच बादल सवारीला. सातत्यानं षटकार सातत्यानं चौकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अगदी धावांचा पाऊस या फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय की हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि नक्कीच यस मॅच बॉल. याच बॉलनं बादलनं सलग 2 षटकार खेचले होते आणि तोच बॉल मैदानाच्या आत आलेला आहे. शॉर्ट ऑफ प्लेन पुल केला या ठिकाणी, परंतु हा चेंडू आल्यानंतर कापीने जातोय सरळ डीप मध्ये. अगदी आपण पाहतायत लॉंग ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एकच धाव सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे अब तक 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. भरपूरच
हा चेंडू मागे होता. हाफ ट्रॅकर अर्ध्या क्रेज मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच दिनेश स्वतःवरती नाराज आहे, कारण की तो अशा प्रकारे चेंडू कधीच सोडत नाही. परंतु या ठिकाणी पाहिलं तर मिस झालेत. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. जर सरळ बॅट धावा येत आहेत तर काहीही गरज नाहीये रिवर्स खेळण्याची, परंतु या ठिकाणी दिनेश या ठिकाणी स्वतःची सध्या मनमानी करतोय. नक्कीच हे जिद्दी खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी षटक क्रमांक पाहिलं तर तिसरंही समाप्त झालंय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खरपई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 57. 57 धावा या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलंय. ते म्हणजेच राजून 2 षटकार जरूर खाल्ले, परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलाय. फक्त आणि फक्त 14 धावा खर्च केल्यात आणि चांगली मी तर म्हणा ठिकाणी गोलंदाजी राजू यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 21, त्यानंतर 22 आणि या ओव्हरमध्ये 14 धावा. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती चंदरला पाहायला नक्कीच चंदर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 14 चंदर बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक वरती बादल सबारे जो 39 वरती खेळतोय. गुडले स्पॉट उडवलाय, फटका लाजवाब, फुल अँड पॉवरफुल, मॅक्सिमम बिग हिट, ब्युटिफुल षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल 45 धावसंख्येवरती वैयक्तिक बादल सबारे खेळतोय. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत बादलचा विचार केला तर त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 7 षटकार बादलच्या बॅट मधनं आलेले आहेत. इथनं हा फटका देखील चांगला, परंतु टीप मध्ये खेळाडू उपस्थित, चूक होणार नाहीये. अतिशय वेगवान या ठिकाणी कॅच पाहायला मिळते. डीप मध्ये आपण पाहिलं तर खेळाडू दशरथ होते आणि लाजवाब कॅच पाहायला मिळाले. अगदी असे कॅच कठीण नसतात आणि ती कठीण कॅच टिपलेली आहे ती म्हणजे दशरथनं. विकेटचा पतन बादल नावाचं वादळ आता मात्र गारात केलंय गोलंदाज चंदरनं. एकदा बादलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. तब्बल त्याच्या बॅट बद्दल 7 षटकार आलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग. 15 बॉल मध्ये तब्बल 45 धावा. 300च्या रिक्वायर्ड रन रेटनं त्या ठिकाणी धावा बनवल्या गेल्या. या ठिकाणी फटका चांगला कट केलाय, परंतु पहिल्या स्लिप मध्ये खेळाडू उपस्थित होते. जर का एकाच ऍक्शन मध्ये जर उचलफेक केली असती तर फलंदाज बाद देखील केलं असतं. आणि इथं पाहिलं तर फक्त एक सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 64 धावांवरती. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु दिनेश वाघ या 3 चेंडूवरती आपल्या नामाची दहशत दाखवणार की गोलंदाज चंदर ज्यानं बादलचा विकेट घेतला तो पुन्हा कमबॅक करून देईल का? पाला मजा येणार आहे, परंतु या ठिकाणी एक अनोखा फटका, वॉट शॉट. फटका खेचल्यानंतर अगदी जागेवरती गोल गोल गिरकी घेतली आणि त्यानंतर फटका कंप्लीट केला. लाजवाब स्ट्रोक, षटकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपण पुन्हा एकदा. गुडलेन स्पॉट ऑनसेटला उडवलाय आणि त्यानंतर अगदी गिरकी घेतली ती म्हणजे दिनेशनं. लाजवाब फटका. षटकाराच्या मदतीने तब्बल 70 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावांचा पाऊस, धावांचा पाऊस आणि पाऊसच पाऊस.
शॉट आपले आणि हा देखील फटका लाजवाब. जिथे मारेल तिथे फक्त 6 धाबा पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग. आणि पाहिलं तर षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 76 धाबा. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार खेचलेत. सध्या तरी चिंचवली टीमचे गोलंदाज विचार करत असेल आता मात्र कोणत्या लाईन आणि लेनचा वापर करावा. प्रत्येक बॉल मात्र सीमा पलीकडे पाठवले जातात. लास्ट बॉल इथे देखील आपण पाहता डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी नक्कीच हा चेंडू डॉट येतोय. षटक क्रमांक 4 संपलंय. पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या सत्रात दमदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. दिनेशचं देखील कौतुक करू तेवढं कमी कारण की अगदी 9 चेंडू सामना केला आहे आणि तब्बल त्याच्या बॅटमधनं 26 धाबा 4 षटकार नक्कीच दिनेशच्या बॅटमध्ये तब्बल 28 धाबा दिनेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. ताबडतोड फलंदाजी काय असते ती पाहायला मिळालेली आहे ते म्हणजेच या टीमच्या माध्यमातून. आता मात्र सेकंड इनिंग मध्ये चिंचवली टीमला बॅटिंग करत असताना तब्बल 77 धाबसंख्येची गरज असणार आहे. 24 बॉल आणि 77 ची गरज आहे.
हॅलो. तर जाऊया सेकंड इनिंगच्या दिशेनं. 24 बॉल आणि 77 धावसंख्येची गरज. पंचांचा ग्रीन सिग्नल. मातला सुरुवात. पिवनचा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज दिनेश आणि स्ट्राईक वरती अनंत गावंडा. पहिलाच बॉल, झेलती संधी आणि इथे रिले कॅच. दोन खेळाडूच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होते आणि पहिल्याच बॉलवरती अनंता गावंडाला परतावं लागतंय पवेलियनच्या वाटेवरती. फलंदाज होतोय बाद. अनंता गावंडा एक मोठा खेळाडू मात्र मैदानातून बाहेर होतोय. 440 वॉटचा झटका लागतोय टीम चिंचवलीला. नक्कीच पहिल्याच बॉलवरती अगदी शांतता पाहायला मिळते ती म्हणजे चिंचवली टीमच्या डगआउट मधने. कारण देखील तेच आहे, कारण की चिंचवली टीमचा एक विस्फोटक फलंदाज अर्थातच अनंताला परतावं लागलंय डगआउटच्या वाटेवरती. परंतु त्यानंतर नवीन फलंदाज राम खंडवी याने पण पाहता पहिलाच बॉल खेळत असताना अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी शॉर्ट फाइंडिंगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे देखील पाहिलं तर एकच धाव. आता मात्र या ठिकाणी नक्कीच तब्बल 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर त्यासाठी मोठमोठे फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारे बादलनं सुरुवात करून दिली होती त्यानंतर दिनेशचा चांगला साथ राहिला होता, तसेच फटके खेळावे लागतील. परंतु या ठिकाणी दिनेशच्या विरोधात मोठे फटके येणं थोडं कठीण आहे, कारण की त्या दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतोय आणि सध्या तरी त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना सुरेश पहिला चेंडू बीट होतोय. डॉट बॉल आलाय. ओव्हर पिच बॉल पॅड वरती जाऊन आदळतोय, परंतु या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी अगदी कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. गुडलेन स्पॉट उडवलाय, फटका लाजबाब. संघर्षाचा शंखनाद करत असताना बिगुल वाजवलाय मैदानाच्या आत. फलंदाज सुरेशनं त्याच्या बॅटमधनं आलाय षटकार. सुरेशच्या बॅटमधनं षटकार आलाय. 2 बॉल जरी बीट झाला, परंतु त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सुरेश नाव लिहिलं होतं. षटकार खेचला सुरेशनं. पुन्हा एकदा स्वीप केला, जेलची संधी. ऋषिकेश नक्कीच त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल होता, परंतु प्रयत्न चांगले केले. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिंचवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरा बादल सवारी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला या ठिकाणी.
फलंदाज सुरेशच्या बॅटमधनं षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. फुलरलेनचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटच्या टो एंडला हा चेंडू आढळलाय. स्वतःचा गोलंदाज बॉल अगदी बादल समोरच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवत असताना, परंतु या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 63 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत 14 धावा धाव फुलकावरती पाहायला मिळत आहेत. गुडलॅन स्पॉट ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये ऋषिकेश आहे, चांगली फिल्डिंग करत असताना बॉलला अडवलाय, परंतु थोडीशी घाई करत असताना ऋषिकेशला पाहिलं. फक्त आणि फक्त या ठिकाणी पाहिलं तर अगदी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. 16 धावा धाव फुलकावरती पाहायला मिळत आहेत. 77 आता मोठमोठ्या फटके खेळावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर अगदी 20 पेक्षाही जास्त आहे. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ दी पेस, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्लो झाला आणि त्यानंतर सुरेशला बीट करणारा हा चेंडू. सुरेश या ठिकाणी सध्या तरी एका हाती किल्ला लढवत असताना या मॅच मध्ये. गुडलेन स्पॉट, बॅटची कडा आणि या ठिकाणी स्वतः क्रीज पासून बाहेर निघाले, कारण की त्याला देखील माहिती आहे की बॅटची मोठी कडा आहे आणि परतत असताना पवेलियन मध्ये अजून एक धक्का लागतोय टीम बीसीसी चिंचवली संघाला. सुरेश बॅक टू दी पवेलियन. आता उर्वरित समीकरण राहिलंय 13 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज. 13 बॉल मध्ये 10 षटकार खेचावे लागतील. इथे देखील बॅटची कडा इथपर्यंत आवाज आई नक्कीच आलाय आणि इथनं पुन्हा एकदा परतावं लागेल फलंदाज जयरामला. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट देखील संपादित केले. आता मात्र या ठिकाणी षटक क्रमांक दुसराही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजेच फक्त आणि फक्त 16 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र उर्वरित समीकरण राहिलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे. 12-61 रिक्वायर्ड रन रेट 30.50, म्हणजे 30 पेक्षाही जास्त धावा प्रति ओव्हर मध्ये कुठेवा लागतील. क्रमांक तिसरं फुल टॉस, फटका चांगला गॅपमध्ये ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु या ठिकाणी दोन्हीही खेळाडूंना बीट करत असताना अर्थातच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या खेळाडूंना बीट करून बॉल जाईल सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड सीमा पलीकडे. 4 रन. चौकार आलाय. आता मात्र अजूनही 11 चेंडू मध्ये 57 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला गॅपमध्ये ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच यश पोहोचत आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये उचल फेक पाहायला मिळते आणि इथे पाहिलं तर अजून 2 धावा पाहायला मिळत आहेत. राम खंडवी हा देखील एक मोठं नाव आहे, परंतु मोठी कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघा ड्राईव्ह करण्यात आलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पोहोचत आहेत, परंतु बॅकअप सूर्यकाला मनेशचं
या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 23-20 या धाव फलकावरती पाहायला मिळते. सामना नक्कीच आता मात्र पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे टीम करवईच्या बाजूनं. फुल टॉस परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा नो बॉल त्यावरती ठोकलाय षटकार 1+6 नशिबाचा सत्ता सध्या तरी चिंचवली टीमच्या बाजूनं 7 धावा धाव फलकावरती ऍड होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते ते म्हणजे 30 या धाव फलकावरती. उर्वरित समीकरण 9 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज. फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस फटका फसलाय डीप मध्ये मनीष थ्रो देखील लगेच झालाय. फक्त एकच धाव. फुल टॉस होता फटका ताकदीनं खेळायचं होतं परंतु या ठिकाणी थोडी ताकद कमी पडली चंदरची. जर का षटकार आला असता तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा आली असती. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय. ऑन साइडला पण पता लॉंग ऑफला खेळाडू आहेत अगदी कॅमेरामॅनच्या अगदी समोर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पाहिला तर फक्त आणि फक्त एकच धाव एक सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 32 या धाव फलकावरती. जर का या मॅच मध्ये 40-45 धावसंख्या असते तर मॅचला मजा आली असती. कारण की जशी मॅच क्लोज असते ना तेव्हा तेव्हा खरंच भरपूर मजा येते. परंतु या ठिकाणी आपण पाहतात आधी जजमेंट घेतलं त्यानंतर कॅच वरती आले आणि खूप चांगला कॅच स्वीकारत असताना बादल सबारे या ठिकाणी आपण पाहता चांगला कॅच स्वीकारत असताना अजून एक विकेटचं पतन. गोलंदाज मनीष 6 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आणि या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू प्रत्येक डॉट बॉल ना सामना खरबे टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. फटका फसलाय झेलती संदीप पठाण यश पोहोचले होते परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर हा झेल ड्रॉप परंतु एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. 4 बॉल आणि 44 ची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकलाय टीम खरबईच्या बाजूनं. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. दिनेशनं सुरुवात चांगली करून दिली त्यानंतर बादलनं देखील अगदी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर ऋषिकेशनं देखील साथ दिला आणि आता मात्र मनीष देखील चांगली गोलंदाजी करत असताना अजून एक डॉट बॉल अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय आणि पाहिलं तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जेव्हा जेव्हा खरबई आणि चिंचवली संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा भरपूर मजा येते कारण की दोन्ही संघ एकमेकांना हरवण्याची ताकद ठेवतायत. परंतु सध्या तरी या मॅच वरती खरबई टीम चिंचवली संघावरती भारी पडते आहे. षटकार आलाय तो म्हणजे या ठिकाणी पाहता फलंदाज रामदासच्या बॅटमधनं परंतु षटकार थोडा उशिरानं आलाय. जर का षटकार आधी आला असता तर मॅच मध्ये भरपूरच मजा आली असती. लास्ट शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी फसवा चेंडू फेकला होता परंतु त्यानंतर पाहिलं तर हा देखील बीट डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या संगतीनंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 39 39 धावा
या